UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महामंडळाच्या वाटपामध्ये शिंदे गटाच्या नेत्यांचीच नावं, शिरसाट सिडको, हेमंत पाटील हळद संशोधन केंद्र, तर अडसूळ अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी। मनोज जरांगे आज रात्री 12 वाजल्यापासून उपोषण करणार, मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी, ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। भुजबळांना फक्त दंगली घडवायची आहेत, गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको, आजपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा। पंढरपूरमध्ये धनगर समाजाची राज्यव्यापी बैठकीला सुरुवात, प्रकाश शेंडके आणि धनगर समाजाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित, बैठकीमधील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मनसे नेते सरचिटणीसांच्या बैठकीत अमित ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याचा अंदाज, अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? मोदी शहांकडून सिग्नल मिळाला की निवडणूक आयोग निर्णय घेईल, संजय राऊतांची टीका। ठाकरे गटासाठी निष्ठा शब्द विष्ठा म्हणून झालाय, संजय शिरसाटांची ठाकरे गटावर जहरी टीका, निष्ठा काय असते हे ठाकरे गटाने शिकवू नये, शिरसाटांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजित पवारांची प्रतिक्रिया, गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा, अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य। स्ट्राईक रेट आणि क्षमता आहे जागा वाटपाचं सूत्र, 8 ते 10 दिवसात जागा वाटप, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। जिथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा, जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलं, 70 ते 80% जागा वाटप पूर्ण, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। गद्दारीमध्ये शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, संजय राऊतांची टीका। अजित पवारांकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी, जागा वाटपासंदर्भात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची चर्चा होत असते, छगन भुजबळ यांची माहिती। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस देणार, राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली जाते तीच आता करा, नाना पटोलेंसह अंबादास दानवेंची मागणी। संजय गायकवाड, मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडाने वाया गेलेला अडाणी, येत्या काळामध्ये काँग्रेस गायकवाडांची जिरवणार, बळवंत वानखडेंचा इशारा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार, सदाभाऊ खोत यांचं विधान वादात। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद, अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा। जयंत पाटील माझे नेते, गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं, गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंगला घेतलाय, इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय, संजय राऊतांचा खोचक सवाल। शरद पवार यांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर, पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम, त्यांनी हरिनामाचा जप करावा, गोपीचंद पडळकरांची टीका। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं, झिरवाळ यांचं वक्तव्य। जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपेंचा राजीनामा, दिलीप खोडपेंचा 21 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश, गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे लढत होण्याची शक्यता। वरळीमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने, दोघांकडून एकमेकांची विचारपूस। ससून रुग्णालयामध्ये 4 कोटींचा घोटाळा, लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, शासकीय नोंदवहीमध्ये आर्थिक तफावत असल्याचं समोर। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली, मोदींची व्हीसीद्वारे उपस्थिती।
कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको, पेन्शनबाबतच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या 1 वर्ष आधीच सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करावी लागणार. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.